श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते. त्या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातले जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात, त्याप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलाचा कौतुकाचा सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातले जाते. या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतात. बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरन्हाण घातले जाते. या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित करतात आणि ज्याचे बोरन्हाण करायचे आहे त्याच्या डोक्यावरून उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, हरभरा, करवंद हे हळूवार टाकले जातात. एवढ्या वस्तू खाली पडताना बघून मुलं ते वेचून खातात. अशात त्यांना नवीन फळं खाण्याची सवय लागते. मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात त्यांचे शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळते. संक्रांतीच्या दिवसापासून रथ सप्तमी पर्यंत कधीही बोरन्हाण करता येते. बोरन्हाण करताना मुहूर्त पाहण्याची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यास 1 ते 3 या वयात देखील बोरन्हाण करता येते. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडतात, हलव्याचे दागिने घालतात. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोर, तिळगुळ, करवंद, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा आणि आता चॉकलेट, बिस्किट हे देखील समावेश करतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारे पाजाऱ्यांना बोलवतात. खाली स्वच्छ आसन पसरून त्यावर तांदळाची रास काढून त्यावर पाट ठेवून बाळाला त्यावर बसवले जाते. नंतर त्या बाळाची आरती ओवाळली जाते. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवार ओतले जातात व इतर मुले ते लुटायला सुरुवात करतात. बोरन्हाण का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलावर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केले जाते. लहान मुलं कृष्णाचे स्वरूप आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाची वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे म्हणून लहान मुलावर बोरन्हाण केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.